मी मीना वयाची 35वी ओलांडली, पण आयुष्यात सुख असं काहीच नव्हतं. पदरात नवऱ्याचं अजिबात सुख आणि प्रेम नव्हतं. लग्न होऊन बरेच वर्ष झाली, पण नवरा नावालाच होता. तो बाहेरच्या ठिकाणी कामाला होता. मी मात्र आमच्या गावामध्ये एक हॉटेल म्हणजे मेस चालवायचे जेवणाची. नेहमी गावातलेच लोक असायचे, पण एक दिवशी झालं असं. शहराकडचा आदित्य नावाचा एक तरुण गावामध्ये आर्टिफिशियल कामासाठी आला होता. तो चांगले 15 दिवस गावामध्ये राहणार होता, म्हणून त्याने त्याच्या मेसची सोय माझ्याच हॉटेलमध्ये केली होती. सुरुवातीला मी खूपच लाजायचे. तो दिसायला खूपच देखणा आणि तरुण होता, पण हळूहळू आमची ओळख झाली. पण एक दिवशी पाऊस आला होता. त्या दिवशी मी एकटी असताना माझ्यासोबत नक्की त्याने काय केलं आणि आमच्यामध्ये काय घडलं, तीच कथा आणि तो प्रसंग आज मी तुम्हाला सांगणार आहे. पण त्याच्या आधी, जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपल्या या चॅनलला लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच करून घ्या. चला तर मग कथेला सुरुवात करू. नमस्कार प्रिय मित्रांनो, माझं नाव मीना आहे. वयाने 35 जरी असले तर मी दिसायला अजून तरुण आणि तेवढी सुंदर दिसते. अगदी नवीन व्यक्तीची पाहणाऱ्यांची सहज जरी नजर माझ्याकडे गेली तर मनात माझ्याविषयी एक वेगळंच प्रेम आणि वेगळीच सुंदर भावना येऊन जाईल. पण मी वागायला खूपच चांगली होते. माझे पती कधीच माझ्या जवळ नसायचे. माझं आयुष्य नुसतं एका नदीगत झालं होतं. पाण्याचा प्रवाह तर होता, पण त्याच्यामध्ये जिवंतपणा अजिबात नव्हता. रोज लवकर उठायचं आणि घरात म्हणजे हॉटेलमध्ये जाऊन स्वयंपाकाची तयारी. माझं हॉटेल म्हणावं एवढं मोठं नव्हतं, पण अगदी मोजकं. घरी राहून कष्टाचं काम करण्यापेक्षा मी स्वतःचा व्यवसाय केला होता. आयुष्यात खूप चढ उतार आले, पण मी त्याच्यात न डगमगता राहत होते. पण एक दिवशी झालं असं. संध्याकाळी 7 वाजले होते. त्याच वेळेस हॉटेलमध्ये थोडीफार गर्दी असायची. थोडीफार लोकांची वर्दळ होती. आमचं गाव एवढं म्हणावं असं मोठं नाही, पण इथे बाहेरगावचे लोक वगैरे नेहमी येत जात असतात. रस्त्याच्याच कडेला माझं ते छोटंसं हॉटेल होतं. संध्याकाळचे 7 वाजले होते. एक तरुण, साधारणतः अगदीच दिसायला देखणा, शहराकडचाच वाटला. त्याच्या आयटीत चालणं आणि चांगले सुशोभित कपडे आणि त्याच्या स्टाईलवरून मी ओळखलं की तो आमच्या गावाकडचा नाही. त्याने बाहेर गाडी लावली आणि मला म्हटला, जेवायला काय आहे? मी जेवणाचे पदार्थ सांगितले. चपाती, सुकी भाजी, पातळ शेवग्याची भाजी आणि लोणचं आणि गोडीमध्ये काहीतरी. त्यावेळेस तो म्हटला, मी इथे कामासाठी आलो आहे. 10-15 दिवस राहीन, तर मला इथे मेसची सोय होईल का? मी म्हटलं हो. खूप दिवसानंतर असं फिक्स गिऱ्हाईक आलं होतं. मी म्हटलं हां चालेल. तुम्हाला डबा द्यायचा आहे की तुम्ही येऊन जेवणार? तो म्हटला नाही, माझं इथेच काम आहे. त्याने कुठे राहता मी विचारल्यानंतर जवळचं सांगितलं आणि लगेच खिशातून पैसे काढले आणि एकदाच 15 दिवसाचे पैसे दिले. पहिल्यांदाच असा कोणी व्यक्ती होता जे जेवणाच्या आधीच 15 दिवसाचे पैसे देत करत होता. मी नको म्हणत होते, मात्र तो म्हटला हो असू द्या, मी फिक्स येईन. असं म्हणून त्याने हात पुढे केला. मी पैसे घ्यायला हात पुढे केला आणि त्या क्षणात त्याच्या हाताचा स्पर्श माझ्या हाताला झाला. माझ्या मनात काहीसुद्धा आलं नाही, मात्र मी जेवण दिलं. जेवणाची चव पण त्याला खूपच आवडली. तो म्हटला, असल गावरान जेवण मला पाहिजे होतं. खरंच तुमच्याकडे जेवून पोट भरलं. जेवण केलं आणि तो तिथून लगेच निघून गेला. मी खूप आनंदी झाले होते. मी पैसे मोजले तर 15 दिवसाचे पैसे होते आणि वरून काहीतरी पैसे जास्तच होते. मी म्हटलं की जाऊ दे, स्वतःहून त्यांनी दिल्या तर कशाला माघारी द्यायला, असा मी विचार केला. आणि मग तो रोज येऊ लागला. 2-4 दिवसांमध्ये अगदी सहज आणि चांगलीच माझी आणि त्याची ओळख झाली होती. तो सकाळी आणि संध्याकाळी अशा वेळेत जेवणासाठी येत असायचा. एक दिवशी मोबाईल पाहत बसला होता. खूप जरा कामात व्यस्त होता आणि टेन्शनमध्ये होता. मी त्याला जेवण गरम करून वाढलं होतं. जेवण मात्र त्याने अजून केलं नव्हतं.
जेवण सगळं थंड झालं आणि मी विचार करून त्याच्याजवळ गेले आणि म्हटली की काय हो साहेब, आज भूक नाही का? त्यावेळेस तो म्हटला की नाही नाही, जेवायचं आहे ना. मी म्हटलं मगाच्या धरणं पाहते, तुम्ही मात्र तुमचं जेवणाकडे अजिबात लक्ष नाही, एकटक नुसतं मोबाईलच पाहत बसला. त्यावेळेस तो म्हटला की काही नाही हो, असंच घरचे फोन करतात. मी म्हटलं मग उचला ना. त्यावेळेस तो म्हटला की घरचे लग्नाची मागणी करतात, मामाच्या मुलीशी लग्न कर म्हणून. मी म्हटलं मग काय त्याच्यात? त्यावेळेस ते सांगू लागला की मला मामाची मुलगी अजिबात आवडत नाही, ती पण तिकडची शहराकडची आहे, पण मला शहराकडच्या मुली आवडत नाही. मी म्हटलं का हो, किती सुंदर तर असतात शहराकडच्या मुली. त्यावेळेस तो म्हटला हो, पण मला मामाची मुलगी अजिबात आवडत नाही, कारण की मला तिच्याकडे पाहिल्यानंतर काहीच वाटत नाही. मी तिला लहानपणापासून ओळखतो, त्यामुळे मला तिच्याविषयी असं काही आकर्षण नाही. हे ऐकून मी आश्चर्यचकित झाले. मामाच्या मुलीचा फोटो दाखवला, ती तर खूपच सुंदर होती, पण तो मला म्हटला मला तिच्याबद्दल काहीच फिलिंग नाहीत. हे शब्द ऐकून मी थोडी अचंबितच झाले. तो म्हटला की मला वेगळी मुलगी आवडते. मी म्हटलं कसली? त्यावेळेस तो म्हटला की माझी काळजी घेणारी. बघा ना, मी एक दिवस जरी नाही जेवायला आलो, जरा उशीर झाला तरी तुम्ही मला फोन करता आणि मला जेवणासाठी बोलवता. या काही दिवसांमध्ये मला तुमच्याविषयी आणि तुम्हाला माझ्याविषयी किती लळा लागला आहे. मी म्हटलं हो, अहो काळजी वाटते. त्यावेळेस तो म्हटला की असंच माझी प्रत्येक वेळेस काळजी करणारं, मला आपले असं म्हणणारं कोणी व्यक्ती पाहिजे होतं. तुमच्या रूपात मला तसंच कोणीतरी भेटले. हे ऐकून मी खूपच लाजले. आज पहिल्यांदा एवढं कोणी मन भरून मला बोललं होतं. मी सुरुवातीला अगदी स्तब्ध झाले आणि काय बोलू आणि काय नको ते मला समजत नव्हतं. मी म्हटलं की काही पण नका बोलू असं म्हटले मी. तोपर्यंत दुसरं व्यक्ती आला होता हॉटेलमध्ये, म्हणून मग मी तिथून लगेच निघून गेले. पण त्या दिवशी रात्रभर माझ्या डोळ्यासमोर तोच दिसत होता आणि त्याचे ते शब्द माझ्या कानी आहे असेच पडत होते. मी मात्र जास्त लक्ष दिलं नाही. कदाचित तो थोडासा दुःखी आहे म्हणून तसं म्हटलं असेल असा मी विचार केला. दुसऱ्या दिवशी सकाळी तो जेवणासाठी आला नाही. मी एक दोनदा फोन केले, मात्र त्याने फोन पण उचलले नाहीत. सुरुवातीला फोन उचलले नाहीत, नंतर त्याने फोन केले, मात्र नंतर मी पण उचललं नाही. उगाच स्वतःहून काळजी करायला नको, तो मात्र वेगळाच विचार करतोय असं माझं मन म्हणत होतं. त्या दिवशी अगदी खूपच सकाळपासून वातावरण वेगळं होतं. संध्याकाळी चांगलाच पाऊस सुरू झाला होता आणि हॉटेलमधले लाईटसुद्धा गेले होते. मी जेवण केलं होतं आणि वाट पाहत होते. पाऊस असल्यामुळे आज कोणी हॉटेलमध्ये फिरलंसुद्धा नव्हतं. त्याच वेळेस बाहेर गाडीचा आवाज आला आणि मी पाहिलं तर तो आदित्य पावसात भिजतच हॉटेलमध्ये आला. गाडी त्याने बाहेर थांबवली आणि धावत हॉटेलमध्ये आला. क्षणात जणू काही ओला चिंबल झाला होता. त्यावेळेस तो मला म्हटला की पाऊस जास्तच आहे. येताना अचानक जास्त पाऊस वाढला आणि मी भिजून गेलो. मी म्हटलं अहो थांबून यायचं ना. तो म्हटला की येताना काहीच पाऊस नव्हता, मात्र इथे आल्यावर जरा जास्तच पाऊस वाढला. मी म्हटलं की होय असंच. मग मी त्यांना म्हटलं की जेवण करा. तोपर्यंत तो ओला चिंबल झाला होता. पावसाने अगदी त्याला भिजवून टाकलं होतं. मी म्हटलं आजारी पडचाल. हॉटेलमध्ये असं काही कपडा पण नव्हता, मात्र त्याने शर्ट काढला आणि बाजूलाच तो शर्टमधलं बाजू पाणी पिळत होता. त्यावेळेस नकळत मी त्याच्याकडे पाहत होते. त्याचं दिसणं अगदी रुबाबदार आणि खूपच आकर्षक होतं. पाहता क्षणी माझं मन वेड्यासारखं अगदी बावरं झालं. मात्र मी माझी जागा ओळखून होते, पण त्याच्यावरून माझी नजर क्षणभरसुद्धा खटत नव्हती. असं मला का होत होतं हे मला समजत नव्हतं. अचानक त्यांनी त्याची नजर माझ्याकडे फिरवली आणि नकळत माझ्या नजरेचा हलका स्पर्श त्याच्या नजरेला झाला. त्याने ओळखलं होतं मी काय पाहते ते. क्षणभर मी अगदीच स्वतःला सावरलं आणि हे चुकीचं आहे असं माझं मन म्हणू लागलं. मी तिथून माझी अगदी नजर फिरवली. मी त्याला जेवण वाढलं, मात्र जेवण खूपच आज चवदार झालं आहे असं तो मला म्हणाला. मी म्हटलं हो. तो पुन्हा पुन्हा कधी पोळीसाठी कधी भाजीसाठी मला बोलवायचा. मी त्याच्याजवळ गेले की जणू काही त्याला मला बोलायचं आहे असंच करायचा. त्यावेळेस मी पाणी घेऊन त्याला गेले आणि त्याने मला थांबवलं.
तो मला म्हणला की मीना थांब ना, असं काय करतेस. मी म्हटलं की काय काम आहे. तो मला म्हटला पाहूनसुद्धा न पाहिल्यागत करणं हे तुला बरोबर जमतं. मी म्हटलं की काय काम आहे बोला. त्यावेळेस तो खूपच अगदीच भरल्या डोळ्याने मला म्हटला की मला तू गेल्या काही दिवसापासून खूपच आवडते. तुला मी आवडत नाही का. मी म्हटलं म्हणजे. त्यावेळेस तो म्हटला आता म्हणजे वगैरे अजिबात नको, मला तू खूप आवडते. त्यावेळेस मी म्हटलं की नाही रे जाऊ दे. तो मला म्हटला की 2 दिवसात मी जाणार आहे, नंतर मी इकडे कधीच येणार नाही. बघ, त्याचे हे शब्द मला जणू काही मला जखडूनच ठेवलं. मला काय बोलू आणि कुठे जाऊ ते समजत नव्हतं. त्यावेळेस मी पण त्याच्याकडे पाहिलं. माझे डोळे भरले होते. त्याने बरोबर ओळखलं होतं की माझं मन जड झालं. जेवण आता झालं होतं. त्याने हात धुतला होता. क्षणभर तो माझ्या जवळ आला. हॉटेलमध्ये पावसामुळे लाईट गेली होती. सगळीकडे अंधार आणि बाजूलाच असलेला तो दिव्याचा प्रकाश होता. त्याने मला जवळच घेतला आणि खरंच खूप वर्षानंतर असं मला कोणीतरी कवेत घेऊन एक वेगळाच आधार मिळाला होता. क्षणभर खूपच आपलेपणासारखं वाटलं. मात्र तिथेच आमचं मनं जमली आणि एकमेकांचा सुंदर क्षण आम्ही घेऊ लागलो. सुंदर स्पर्श मिळू लागला. हॉटेलचे ते दरवाजा कधीच बंद झाला होता आणि त्या रात्री फक्त आमच्या प्रेमाचा बहार सुटला होता. धुंद त्या पावसामध्ये आमचं प्रेम खुलत गेलं. रात्रभर खूपच काही घडत गेलं. तिथून पुढे आमचं प्रेम अजूनच जास्त फुलत गेलं. आज ह्या गोष्टीला काही वर्ष होऊन गेलेत. मात्र तो आदित्य आणि त्याची ती भेट माझ्या आयुष्यभर कायमच स्मरणात राहील. नकळत तो माझ्या आयुष्यात आला आणि खूपच माझं आयुष्यच बदलून गेला. आज जेव्हा कधी तो येतो तेव्हा इथेच राहतो आणि मग आमच्यामध्ये प्रेम असंच बहरत जातं. आम्ही भावनिक होऊन सुख घेत राहतो. तर कशी वाटली तुम्हाला ही कथा ते नक्की कळवा. आणि हो, नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका.